मी इथे बघते की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही खूप चॅलेंजेस फेस केले आहात आणि हे चॅलेंजेस सगळ्या सगळ्या क्षेत्रातून येत होते. तुमच्या लाईफच्या सगळ्या ॲस्पेक्टमधून काही ना काही, काही इथे काही तिथे, खूप परेशान स्टेटमधून तुम्ही या स्टेजमध्ये आले आहात. लवकरच तुम्ही ट्रान्झिट करणार आहात एका न्यू प्लेसमध्ये, किंवा हे मेंटल ट्रान्झिट पण असू शकतं की जिथे तुम्ही या सगळ्या परेशानीमधून स्वतःला बाजूला केलं आहे. तुम्ही डिसाईड केलं आहे की आता स्वतःवर फोकस करायचं आहे, काही दुसरा विचार करायचा नाही, काम करायचं आणि बस. अदरवाईज हे फिजिकल ट्रान्झिट पण असू शकतं. तुम्ही तुमची जागा बदलू शकता राहती, किंवा तुमचं ऑफिस, काहीतरी इथे ट्रान्झिट आहे. ठीक आहे, मेंटल असेल किंवा फिजिकल लेवलला हे ट्रान्झिट असू शकतं. राईट नाव तुमची एनर्जी खूप हाय व्हायब्रेशनल आहे. तुमची एनर्जी इतकी सुंदर आहे, आणि कारण तुम्ही तुमच्या एनर्जीवर, तुमच्यावर काम केलं आहे, तुमच्या सगळ्या स्किल्सवर, तुमच्या पर्सनॅलिटीवर तुम्ही पॉलिश केल्यासारखं काम केलेलं आहे. आणि त्याचमुळे आता तुमच्या ऑरामध्ये असं तेज आलेलं आहे, इतकी ब्युटी आली आहे आणि इतकं अट्रॅक्टिव्हनेस, मॅग्नेटिझम आलेलं आहे की आता ऑपॉर्च्युनिटी किंवा जे लोक तुम्हाला सोडून गेले की हे काय फालतूपणा आहे असं म्हणणारे लोक आता तुमच्या मागे येणार आहे, तुमची हाजी हाजी करणार आहे. कारण तुमच्यामध्ये जे गट आहे, तुम्ही जो ब्रेवनेस दाखवला आहे, तुम्ही जो कॉन्फिडन्स दाखवला, आणि तुम्ही जे काम करता आहे, तुमचं जे पण क्षेत्र आहे, तुमचं जे पण सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इतकं हुनर हासिल केलं, इतकं स्किलफुल तुम्ही काम करता आहात की तुमच्या पास्टकडे बघून आणि तुमच्या आत्ताच्या एनर्जीकडे बघून लोकांना विश्वास वाटत नाही आहे की हे तुम्हीच आहात. इतका पॉवरफुल चेंज तुमच्या लाईफमध्ये तुम्ही आणला आहे, आणि ही तुम्ही तुमच्या चॉईसमुळे झालेलं आहे हे. आणि इथे ज्युपिटरची एनर्जी मला खूप जास्त दिसते. ज्युपिटर तुमचा खूप स्ट्रॉंग झाली.